आपण आलोय कापशेवाडी गावामध्ये. मी नितीन बापू कापशे. आज जी तरुणांमध्ये जी एक नकारात्मक शेतीबद्दल जी म्हणजे बोललं जातं किंवा तरुणांकडनं शहरीकरणाकडे जो ओढ आहे तो त्याला कुठंतरी ब्रेक देण्याचं काम ह्या तरुण दोन भावांनी केलंय. आणि तसं बघितलं तर त्यांच्याकडं 25 एकर द्राक्ष शेती आहे आणि द्राक्ष शेतीमध्ये 60 दिवस झाल्यानंतर जो सेटिंग नंतरचा बेदाण्यासाठी तसं बघितलं तर द्राक्ष शेतीमध्ये फार कमी काम राहतं सेटिंग नंतर. आणि त्याच पिरियडमध्ये त्याचा सुवर्ण मध्य साधून हा हार्वेस्टिंगचा पिरियड आणि बेदाण्याचा पिरियड एकत्रित येऊ नये अशी लागण करतात. यांची गेली 5-10 वर्ष झालं असं काम चालू होतं. आणि आता या तरुणांनी नोकरीच्या शोधात न जाता किंवा शहरात जाऊन ही होण्यापेक्षा त्यांनी ग्रामीणमध्ये आपली वडिलोपार्जित जी शेती आहे ती पुढे नेण्याचं काम चालू केलंय. आणि या तरुणांकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा तरुणांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आज शिकलेल्या पोरांची शेती क्षेत्रामध्ये प्रचंड गरज आहे. कारण शेती क्षेत्र पहिलं त्याची मित्रकीड होते, आता मित्रकीड पूर्ण बऱ्यापैकी संपुष्टात आले. त्याच्यामुळं कीटकांचा प्रभाव किंवा बुरशींचा प्रभाव हा पिकांवर गेल्या 10-20 वर्षामध्ये जास्त प्रमाणात जाणवू लागला आहे. त्याच्यामुळं केमिकलचा अभ्यास असणारा किंवा ज्ञान असणारा किंवा समजा औषधाची केमिकलची नाव आहे, रेसिड्यू आहे किंवा कुठलं केमिकल आंतरप्रो आहे, कुठलं सिस्टमॅटिक आहे, कुठलं कॉन्टॅक्ट फंजिसाईड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं आणि अभ्यास नसेल तर त्याचा कुणाला तरी विचारून करण्यापेक्षा याच्यामध्ये रोज बदल होतात. कारण अशी जी पिकं आहेत या पिकाचा कालावधी फार कमी आहे. कारण 65 दिवसात लागवडीच्या दिवसापासून 65 दिवसात त्याचा हार्वेस्टिंगचा पिरियड येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तर तुमचं नाव? ओम गवळे. शिक्षण किती आहे? BSc. माझं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे. हा BSc होऊन कुठंतरी नोकरीच्या शोधात जाण्यापेक्षा ह्या दोन भावांनी ठरवलं की आपण शेतीमध्येच काम करून प्रगती करूया. आणि याचं जे शिक्षण झालं त्याच्यामधून त्यांनी ॲग्री करून पुढं कोर्स केला. आणि त्याच्यामुळं काय होईल तर ही याच्यामध्ये जी मार्केटिंगची समस्या भविष्य काळामध्ये येऊ शकते. तर त्यांनी मार्केटिंगचा पूर्ण अभ्यास केला, एक्सपोर्ट कसं होऊ शकतं किंवा एक्सपोर्टला लागणाऱ्या क्वालिटी तयार करू शकतो. तर अशा तरुणांकडून आपण जाणून घेऊया किती दिवस झाले त्याला लागण करून. त्याला 59 दिवस झाले. 59 दिवस झाले. तर आता 5-6 दिवसात हा हार्वेस्टिंगसाठी माल तयार होईल. अपेक्षित उत्पादन किती आहे? त्याचं 55 ते 60 टन अपेक्षित. आणि याची जी जात आहे म्हणजे कुठल्या कंपनीची बी आहे? लॉयलपूर जाते. लॉयरपूर जाते. तर आता हे हार्वेस्टिंगला आले आणि याच्यामधून त्यांना प्रचंड चांगल्या प्रमाणात नफा मिळावा आणि अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊ. आणि त्यांच्याकडून याच्यावर किती स्प्रे झालेत? 10 ते 12 स्प्रे झाले. तर याच्या अगोदर यांनी जी पेपर मल्चिंग केलं त्या पेपर मल्चिंग मध्ये हे दुसरं पीक आहे. पहिलं पीक कुठलं होतं? मिरची कुठली? शिमला. तर ती किती दिवस ती चालली पुढं? ती 6 महिने चालली. तर 6 महिन्यानंतर त्याच मल्चिंगवर त्याच ड्रीपवर त्यांनी खरबुजाचं पीक घेतलंय. अशा तरुणांना प्रचंड मोठी संधी शेती क्षेत्रामध्ये आहे. आणि तरुण पिढी जर शेती क्षेत्रामध्ये आली शिकलेली तर आपल्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी ही प्रचंड मोठी एक शेती क्षेत्रामधल्या क्रांतीची सुरुवात असेल. तर यांच्यासाठी आपण एवढंच बोलूया की यांना आपण भावी आयुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी शेती क्षेत्रामधल्या शुभेच्छा देऊन कृषी न्यूजतर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि इथं थांबूयात.